नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या चॅनलमध्ये मी विनया कुलकर्णी आजच्या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सध्या आपल्या चॅनलवरून संक्रांतीविषयीचे व्हिडिओ सुरू आहेत. मागच्या 2 व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं की संक्रांतीला काळ्याच रंगाची साडी का नेसतात आणि पतंग महोत्सव अर्थात पतंग संक्रांतीलाच का उडवतात. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण अतिशय महत्वाची माहिती अशी मिळवून घेणार आहोत की जी दरवर्षी आपण सगळ्या महिला करतो, पण आपल्याला हे माहीतच नाही हे का करतात. तर हे जे कुंतीचं वाण ज्याला म्हणतात की जो आपण वाण वसा संक्रांतीच्या निमित्त करतो त्यालाच कुंतीचं वाण जे म्हणतात. तर हे कुंतीचं वाण म्हणजे नक्की काय आहे, त्याच्या मागे काय आख्यायिका आहे आणि अर्थात त्याच्या पाठीमागे काय वैज्ञानिक कारण आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर हा जो कुंतीचा वसा आहे म्हणजे आपण सुगडाची पूजा करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आत्ताच्या या सीझनमध्ये मिळणारी जी फळं भाज्या आहेत घालतो, म्हणजे पावट्याच्या शेंगा, ऊसाचे गरे, बोर, भुईमुगाच्या शेंगा, बाजरीच्या भाकरीचे तुकडे सुद्धा बऱ्याच ठिकाणी घालतात. म्हणजे हे जे असे नाता मिळणारे जे पदार्थ आहेत, हरभऱ्याचे घाटे वगैरे, हे सगळे पदार्थ आपण या सुगडांमध्ये ठेवतो. या 5 सुगडांची पूजा करतो आणि आपण काही सुवासिनींना ह्या सुगडाचं दान देतो. तर याच्या पाठीमागे एक आख्यायिका अशी सांगितली जाते की आपल्याला तर कौरव आणि पांडव माहितच आहेत. कुंतीची 5 मुलं की ज्यांना पांडव म्हटलं जातं आणि गांधारीची 100 मुलं ज्यांना कौरव म्हटलं जातं. आणि आपल्याला हेही माहिती आहे की जेव्हा द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी जेव्हा द्यूत खेळण्यात आला, 5ही पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा झाली. यासाठी जेव्हा हे 5 पांडव वनामध्ये निघून गेले, त्यांच्यासोबत त्यांची आई कुंती सुद्धा होती आणि कुंती आणि हे 5 पांडव जंगलात राहत होते, वनात राहत होते, वनवास सोसत होते. तेव्हा गांधारीच्या मनात एकदा असं आलं की आपण राज्यावरती आहोत, आपला नवरा राज्यकारभार चालवतोय आणि आपल्या जावेला म्हणजे कुंतीला एकदा आपण आपला मोठेपणा दाखवूयाच. म्हणजे ही कानावर आलेली आख्यायिका आहे बरं का. तुम्ही सुद्धा ही पडताळून पाहू शकता आणि जर माझं काही चुकलं असेल तर मला सुद्धा कमेंटमध्ये नक्की करेक्ट करा. मग या गांधारीच्या मनात येतं की आता आपण आपल्या जावेला एकदा दाखवूयाच की आपला काय रुबाब आहे, आपला काय डामडौल आहे. तू आणि तुझी मुलं तुम्ही जंगलात राहताय, वनवासात राहताय आणि मी मस्त महाराणीसारखी राहते. म्हणून या गांधारीनं खूप सारे दागिने, धनधान्य, विशेषतः तिळगुळाचे लाडू, तिळगुळाचे पदार्थ, सौभाग्याचे अलंकार, सोनं, नाणं, हिरे, माणकं, रत्न असं पेट्याच्या पेट्या भरून घेतलं आणि कुंतीला दान देण्यासाठी म्हणून ती वनवासात असलेल्या कुंतीला भेटायला गेली. आता हे कुंतीला घेताना वाईट वाटत होतं, कुंतीला लाज वाटत होती की आपण हे कसं स्वीकारावं म्हणून. तरी सुद्धा तिनं ते स्वीकारलं आणि नंतर यथावकाश तिनं त्याचं दान करून टाकलं असे आणि यथावकाश तिनं त्याचं काय केलं याची आख्यायिका सुद्धा वेगळी आहे, ती पुन्हा कधीतरी. आणि मग कुंतीनं हे दान घेतलं, पण कुंतीला मनातल्या मनात असं वाटत होतं की आपल्या जावेकडून आपण घेतलं, पण हे माघारी आपण कसं करणार. कोणतीही वस्तू जर 1 पट घेतली तर किमान त्याच्या दुप्पट तरी आपल्याकडे द्यायची कपॅसिटी आपली असावी, किंवा समोरच्यानी जी वस्तू घेतली त्याच्यापेक्षा चांगली वस्तू आपल्याला देता यावी परतावा म्हणून, असं या कुंतीच्या मनात येऊन गेलं. आणि कुंतीच्या मनातले हे विचार कुंतीचा अतिशय ताकदवान असलेला मुलगा अर्थात भीमाने ओळखलं आणि भीमाने सांगितलं की आई, तुला हा जो वाणवसा करायचा आहे तर यासाठी तू तयारी कर. मी चक्क इंद्राचा ऐरावतच घेऊन येतो आणि इंद्राच्या ऐरावतावर बसून तू गांधारीला हे दान परत द्यायला, वाणवसा परत द्यायला जा. झालं. भीमापुढे सगळ्यांनी हात टेकलेले. भीम चक्क इंद्राच्या दरबारात गेला, इंद्राबरोबर युद्ध केलं, लढाई केली आणि इंद्राचा ऐरावत घेऊन आला. पण घेऊन येत असताना इंद्राचा ऐरावत आणि भीम हे दोघंही वरून खाली पडले आणि पडत असताना कुंती मातेनी आपला पदर पसरला आणि त्या पदरामध्ये चक्क हा ऐरावत हत्ती आणि भीम दोघं सुद्धा सुखरूपपणे या पदरामध्ये पडले. याच्याच पाठीमागे, हे सांगण्यापाठीमागे असा एक संकेत आहे की आईचा पदर, आईच्या पदरामध्ये एवढी ताकद असते की अगदी इंद्राचा ऐरावत आणि भीमासारखा महाकाय बलाढ्य मुलगा सुद्धा या पदरात अलगद झेलला गेला. म्हणजे
आणि मग हा जेव्हा भीम हे ऐरावत घेऊन आला तेव्हा 5 पांडवांनी आपल्या आईला या इंद्राच्या ऐरावतावरती बसवून गांधारीला जेवढं दान दिलेलं आहे त्याच्याही पेक्षा 5 पट जास्त वाणवसा घेऊन गांधारीकडे पाठवलं. पण कुंती जेव्हा गेली तेव्हा कुंतीच्या मनात क्षणभर सुद्धा अभिमानाचा लवलेश नव्हता आणि मग कुंतीनं हे दान माघारी गांधारीला दिलं आणि तेव्हा तिला हेही सांगितलं की दान देताना स्वच्छ मनानं द्यावं, त्याचा परतावा आपल्यापेक्षा जास्त मिळावा किंवा मी तुझ्यापेक्षा कशी वरचढ आहे हे दाखवण्यासाठी, कुणाची तरी उणीव दाखवण्यासाठी, कुणाला तरी हीन लेखण्यासाठी कधी दान देऊ नये. आणि मग कुंतीनं हे दान गांधारीनं दिलं होतं, त्याच्या कितीतरी पटीनं जास्त हे दान कुंतीनं गांधारीला दिलं. अशी आख्यायिका एका कीर्तनामध्ये मी ऐकलेली होती. आता याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण काय बघा बरं. मागं सुद्धा मी सांगितलं की हा जो संक्रांतीचा काळ आहे हा थंडीचा शेवटचा काळ आहे आणि अक्षरशः प्रचंड थंडी असते यावेळेला. तर हे जे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करणारे, शरीराचं पोषण करणारे आहेत आणि त्यानिमित्त ते एकमेकांना दिले घेतले जावेत. आपण 1 पट दिलं तर 5 पट माघारी येतं. या न्यायाने आपल्याला देण्याची भावना व्हावी की जेणेकरून आपल्याला सुद्धा परमेश्वराकडून भरभरून दान मिळेल. आणि त्यानिमित्त महिला एकमेकींकडे जातात, जाणं येणं होतं, त्यानिमित्त गप्पा गोष्टी होतात, एकमेकींकडे दागदागिने पाहणं. आता एक बायका सगळीकडे बाहेर पडतात पण पूर्वीच्या काळी बायकांना व्यासपीठच नव्हतं. मग या निमित्त बायका एकमेकींच्या घरी जायच्या, एकमेकींना त्यानिमित्त हळदी कुंकवाच्या निमित्त एकमेकींकडे जाणं, एकमेकींना वाण देणं, त्यानिमित्त चौकशी होणं, माहिती कळणं, या गोष्टी सगळ्या व्हायच्या. आताच्या काळात आपण महिला खूप धकाधकीचं आयुष्य जगतो. तर असं करत असताना आपण अजून एक पायंडा आपण पाडूया का की ज्या महिलांना पती नाही अशा महिलांना सुद्धा आपण अगदी सन्मानानं या संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये सामील करून घेऊन त्यांना सुद्धा हळदी कुंकवाचं मोलाचं दान द्यावं. कारण नवरा जरी त्यांच्या आयुष्यातून पृथ्वी तलावरून गेलेला असला तरी त्यांच्या मनात आणि त्यांच्या हृदयात मात्र तो नेहमीच हृदयस्थ असतो. त्यामुळे त्यांच्या मनातल्या या हृदयस्थ पतीचा वाण म्हणून आपण अशाही महिलांना बोलवूया आणि शासनाने जी योजना केलेली आहे सगळ्यांना समान वागणूक द्यावी, सन्मानानं वागवावं, हा एक पायंडा आपण या संक्रांतीच्या निमित्त जरूर पाडूया. मैत्रिणींनो, कुंतीचा वसा, कुंतीचं वाण हे भरभरून द्यायला शिकवतं, निस्पृहपणा शिकवतं, गर्व नसावा हे शिकवतं. आणि कुंतीला जशी अगदी इंद्राचा ऐरावत आणणारी 5 मुलं होती अशी मुलं माझी सुद्धा असावीत आणि मी सुद्धा असं इंद्राच्या ऐरावतावर बसून वाणवसा करावं, एवढी समृद्धी मला यावी, अशा प्रार्थनेसाठी आपण पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीनं हे जे वाणवसा करतो त्याला कुंतीचं वाण म्हणतात. आपण सुद्धा यावर्षी मोठ्या मनानं औपचारिकता न पाळता एक सामाजिक उपक्रम म्हणून किंवा एक परंपरेचा एक भाग म्हणून किंवा महिलांकडे एकमेकींकडे येणं जाणं म्हणून आणि अगदी मनापासून संक्रांतीचं हे कुंतीचं वाण करूया. तुम्हा सगळ्यांना कुंतीचं वाण करण्यासाठी आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अर्थात मनापासून आभार. भेटूया इंटरेस्टिंग विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.